नाशिकमध्ये चक्क बकेडॉन आला आणि इकडे या कंपनीवाल्यांनी ऋषी ब्लॉगरचा सत्कार केला. तर मंडळी झाला असं का आज सकाळी सकाळी लाल डीप जर घेऊन आपल्याला जायचं होतं ह्या कार्यक्रमासाठी, जो की मैको कंपनीकडून होता. त्याच कार्यक्रमासाठी समा आणि मी निघालो होतो. तेवढ्यात मला आहे ना ह्या बाबांची गाडी चढायला लागेल दिसली. मग म्हणलं कोणाचीही गाडी उताराला लावून द्यावा, म्हणजे आपल्या आयुष्यात थोडंफार बरं होतंय. त्यानंतरच आम्ही आलो नाशिकमधील सुप्रसिद्ध हॉटेल मॅक्स कोकण कट्टाला. आता आल्या आल्या इथं बघितलं का ही बाई माशी विकत होती, तिला डायरेक्ट सलाम ठोकला. तिला म्हणलं तुला डायरेक्ट 200 तोफांची सलाम. हा भाऊ इकडे जाळं फेकीत होता. म्हणलं याला काही म्हणूच नाही तर गुंडाळीला आपल्याला जाळ्यात. आल्या आल्यामध्ये हे बदकं पाहिले. नंतरच आपण चाललो होतो जिडं मीटिंग भरली तिडं, आणि ह्या पाहुण्यांनी ना आपल्याला खास आमंत्रण दिलं होतं, जे की मैको कंपनीचे वल्वे साहेब आहे. आणि इथं आल्या आल्या ना मध्ये आपलं नाव बिव टाकून दिलं, जेणेकरून त्यांना समजेल का आपण उपस्थित होतो. मग आता सगळे पाहुणे मंडळीला आहे ना त्यांनी सांगितलं होतं का तुमच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे. मग सगळी मंडळी फोटो काढायला बी लागली आणि त्यांच्यासोबत आम्ही 1-2 फोटो काढूनच घेतला बरं का. एवढंच नाही तर आमच्या गावातले काही प्रगतशील शेतकरी सुद्धा आले होते कार्यक्रमाला. त्यात एक काका म्हणले का मी तो व्हिडिओ कायम पाहत राहतो. म्हणलं चायला अवघडच विषय झाला, आपण लय कुठं कुठं पोहोचलोय. मग समभावनी आम्ही मस्तपैकी ताटं घेतले आणि डायरेक्ट आता जेवायला बी लागणार होतो. जेवण तर एवढं क्वालिटी बाज दिसत होता का डायरेक्ट नाथखुळा जळगाव धुळच बरं का. आता या हॉटेलमध्ये ना बसायला सोयी एकदम क्वालिटी बाज आहे. मग आम्ही एक जागा पकडली मस्तपैकी जेवायला येऊन बसलो. जेवण बिवण आवरल्याच्या नंतर आहे ना आपल्या सरांनी डायरेक्ट आपला सत्कार घेतला फुलगुच्छ देऊन. आणि त्यानंतरच आहे ना मी हॉटेलच्या मालकांना भेटलो, त्यांच्याशी 2 शब्द बोललो आणि निघालो होतो डायरेक्ट आम्ही कुठं माहिती का, आता बक्कासूर पाहायला. आता बक्कासूर पाहायला जायचं, पण सगळ्यात पहिले आम्ही आलो गेटवरती. आता इडं जे आहे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत असं काहीतरी लिहिलेलं होतं. मग मध्ये आल्याच्या नंतर आहे ना हे फॉलोअर्स आपल्याला भेटले. मग त्यांच्याशी भेट घेऊन आपण डायरेक्ट बी लागलो होतो गाड्या पाहिला. आणि तुम्हाला बक्कासूर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो बरं का.